शिरगाव तर दुसरीकडे संघ पाहायला मिळेल तो म्हणजे जामगर. चला लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्यायची टीम जामगर, वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करत आपल्याला संघ पाहायला मिळाला. विजेता पहिल्या मॅच मध्ये ठरला तो संघ MS11 चाफेवाडी. तर दुसऱ्या मॅच मध्ये दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. राष्ट्रवादी चषक 2025 डोंगर नावेचं दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय. अथक मेहनत, अथक परिश्रम संपूर्ण ग्रामस्थ मंडळ डोंगर नावेच्या माध्यमातून आणि विशेष करून दीपवीर बेराडे सरांचं मी विशेष कौतुक करेल. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे, वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे, त्यामुळे रिक्वेस्ट आहे लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्या. येस, आम्ही टाइम देखील नोट करू. लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्यायची विनंती असेल. जामगर विपक्ष शिवप्रेमी क्रिकेट संघ शिरगाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती हर्षल पाहायला मिळतील, संकेत पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती दर्शन, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सचिन पाहायला मिळतील. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट and show the best cricket as you play. गोलंदाज तयार संकेत, गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. 5 ओव्हरची मॅच आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल क्रॉस द लाईन, मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह ऑन साइडला, मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाही. हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 0. डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील एक खेळाडू. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये डीप मध्ये अजून एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय तो खेळाडू. फिल्डिंगची विवरचना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळेल. कट करत असताना फटका लाजवाब पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हर क्षेत्रामधून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्शनच्या बॅट मधून हा पहिला इनिंगचा ब्लास्ट, ब्रँडेड चौकार. टॉपस्टमच्या बाहेरचा बॉल फक्त दिशा दाखवली आणि अलॉंग द कार्पेट स्वीपर कव्हरला क्लिअर करत बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, जिथे चौकाराची मोहर होती. 4 धावा टीमच्या टोटलमध्ये 8 धावफलक ओपन झालेला आहे. 4 या आकड्यावरती शिवप्रेमी क्रिकेट संघ शिरगाव विपक्ष जामगर अशी लढत मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती संकेत, पहिला बॉल डॉट आणि दुसऱ्या बॉलवरती दर्शनच्या माध्यमातून चौकार एक्झिक्यूट करण्यात आला. 4 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा मैदानावरती वाईडिश लाईन वरती हा बॉल टाकण्यामध्ये कुठेतरी थोडंसं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत काहीतरी एक्स्ट्रा करायच्या प्रयत्नामध्ये. चुकीची लाईन, चुकीची लेंथ हाताळत असताना अगदी त्या बॉलला देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर करण्यात आला, मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. व्हाईट बॉल, धावसंख्या 5 या आकड्यावरती. पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न होता, मात्र वाईट पुन्हा एकदा स्टंपच्या बाहेर अतिरिक्त पाहायला मिळाला. पंचांचा इशारा वाईट. चला पंचांशी वाद घालायचा नाही विनंती असेल. पंचांशी अजिबात वाद घालायचा नाही. अंपायर्स कॉल इज द फायनल कॉल. डोंट आर्ग्यू विथ अंपायर. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांशी कुठल्या प्रकारे वाद घालायचा नाही ही विनंती असेल. धावसंख्या धावफलकावरती 6. पहिला बॉल डॉट, त्यानंतर चौकार आला. त्यानंतर थोडंसं प्रेशर, दडपणामध्ये 2 व्हाईट बॉल हाताळलेत गोलंदाज संकेतने. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. मिस टाइम स्ट्रोक, डाऊन द बॉल कॅचची संधी. मिड ऑफ मध्ये कोणी खेळाडू नव्हता, लॉंग ऑफ मध्ये देखील नव्हता. अगदी मिड ऑन देखील खाली होता आणि लॉंग ऑफ मधून मिड ऑन मध्ये फिल्डर आले आणि तोपर्यंत कॅच झाली कंप्लीट आणि मैदानावरती विकेटचं झालंय पतन. बॅटर दर्शनची खेळी होत असताना समाप्त. गडी गमावला पहिला शिवप्रेमी क्रिकेट संघ शिरगाव संघाने. मिड ऑफ, मिड ऑन दोन्ही खाली होते. लॉंग ऑफला देखील डीप मध्ये फिल्डर होता. चेंडू हवेमध्ये गेला त्यावेळेस स्वतःला जज केला आणि अगदी ऐन मोमेंट पर्यंत चेंडूवरती नजर आणि विकेटचं पतन झालं. गडी गमावला पहिला. बॅटिंग करत असताना टीम शिवप्रेमी क्रिकेट संघ शिरगाव संघाने. धावसंख्या 6 या आकड्यावरती. नवीन बॅटर जॉन्टी पाहायला मिळतील. नॅट नंबर 3. पहिला धक्का बसल्यानंतर शिवप्रेमी क्रिकेट संघ शिरगाव या संघाकडून जॉन्टी पाहायला मिळतील मैदानावरती. स्ट्रायकिंग एंडवर नॅट नंबर 3.
पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. ऑन साइडला मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता, मात्र फटका फसलाय डीप मध्ये. फिल्डर जोपर्यंत फिल्डिंग करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि 2 धावा सहज रीतीने होत असताना कंप्लीट. मिस टाइम स्ट्रोक जरूर होता, मात्र चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावेच्या साथीने धावफलक 8 या आकड्यावरती. संकेत साहेब पहिलं षटक नक्कीच थोडंसं महागडं पाहायला मिळतोय, कारण चौकार त्यानंतर 2 वाईट जरूर विकेट आली, त्यानंतर देखील धावेंचा जो प्रवाह आहे तो तसंच वाहतोय. धावा देखील येत आहेत. डाऊन द लेग साइड हा चेंडू अवांतरचा पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती अवांतरच्या स्वरूपामध्ये पुढे जाईल आणि धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावरती चेंडू झाले 4. धावसंख्या 9 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक पाहायला मिळेल. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या धाव फलकावरती प्रथमतः बॅटिंग करत असताना शिवप्रेमी क्रिकेट संघ शिरगाव संघाची एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. आजचा शेवटचा दिवस आहे. एकूण लीग स्टेजचे आपल्याला आजच्या दिवसामधील 7-2 सेमीफायनल, एक मेगा फायनल, 10 सामने कव्हर करायचे आहेत. सो वेळ वाचवणं फार गरजेचं राहणार आहे, याची दोन्ही संघांनी नोंद करून घ्यायची आहे. धावसंख्या 9 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. संकेत अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करण्यात आलंय. डीप मध्ये फिल्डर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती डबल डिजिट डबल फिगर. 10 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॅटर मैदानाच्या बाहेर गेलेत. दर्शन मात्र जॉन्टी आणि त्यांच्या जोडीला सचिन असे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. दोन्ही खेळाडू. चला जामगर संघच थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल, वेळ वाचवणं गरजेचं आहे. चला जामगर टीम, आपण भरपूर सारा उशीर करत आहात, त्यामुळे वेळ वाचवणं फार गरजेचं राहणार आहे, ही विनंती असेल. स्कूप करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र सुपला शॉट फिम, अगदी ज्याला पाहून सुपला शॉट असा हा नाव इजाद झाला या शॉटला, अगदी त्याच खेळाडूचं नाव आहे. सचिन सोरगे मैदानावरती तो खेळतोय, त्याच्या मार्फत स्कूप करायचा प्रयत्न होता जामगर संघ. चला थोडंसं स्पीडअप करणं देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे. नो बॉल पंचांचा इशारा येतोय. फिल्डिंग नो बॉल, सही डिसिजन, सही फैसला, आणि चला पंचांशी वाद घालायचं नाहीये. लवकरात लवकर स्पीडअप करा ही विनंती असेल, ही रिक्वेस्ट असेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत जरूर. डीप मध्ये वाइडिश लॉंग ऑन, एक खेळाडू लॉंग ऑफ मध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट मध्ये एक फिल्डर पाहायला मिळेल. चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. तेज तराट बॉल, प्रचंड वेग या बॉलला होता, आणि अशा रीतीने डॉट बॉलची होत असताना समाप्ती. ओव्हर नंबर पहिल्या मैदानावरती समाप्त, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना शिवप्रेमी क्रिकेट संघ शिरगाव संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12. चला स्पीडअप करायची विनंती असेल टीम जामगर, थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे, त्यामुळे रिक्वेस्ट लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्या. वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे, त्यामुळे स्पीडअप करायचंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. 5 ओव्हरची मॅच, आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल शिवप्रेमी क्रिकेट संघ शिरगाव संघाच्या माध्यमातून? मोठा प्रश्न, मात्र स्पीडअप करायचे विनंती असेल, वेळ वाचवणं गरजेचं आहे. टीम जामगर, भरपूर सारा उशीर तुमच्या माध्यमातून केला जातोय. जर जास्त वेळ घेतला गेला तर कमी षटकांचे सामने आपल्याला खेळवावे लागतील, कारण 10 मॅचेसचा बिजी शेड्यूल आज आहे, त्यामुळे विनंती असेल जामगर टीम, चला स्पीडअप करायचे. भरपूर उशीर आपल्या माध्यमातून केला जातोय. जवळपास 7 मिनिटं झालेली आहेत कंप्लीट, आणि पहिलं षटक आत्ताशी संपलेलं आहे, त्यामुळे 13 मिनिटांमध्ये तुम्हाला अजून 3 षटकं हाताळणं गरजेचं राहणार आहे. स्पीडअप करणं हे फार महत्वाचं आहे. फार एंड कडून दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती किरण पाहायला मिळतील, तर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सचिन, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सतीश उर्फ जॉन्टी पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील एनाट नंबर 2. दुसऱ्या षटकामध्ये किरण. पाहूया किरणच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल.
ऑन साइडला लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र बॅटन बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. स्थगित धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 12 या आकड्यावरती. पहिला बॉल जबरदस्त पाहायला मिळाला, मात्र बॅटन बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही. अगदी या मैदानावरती धावा बनतात हे आपण पाहिलंय. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. मार्केस सर आम्हाला सिग्नल कळवत आहेत. अवांतरशी धाव धावफलकावरती या टीमची टोटल धावफलकावरती पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज सय्यर, गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. किरणला या षटकामध्ये कमीत कमी धावा लुटाव्या लागतील. स्कूप करायचा प्रयत्न आणि यस सक्सेसफुल. बॉलला पाठवून दिले फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन चोरगे मेजरच्या बॅटमधून हा जबरदस्त प्रहार, त्याचा ट्रेडमार्क स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकार. सचिन चोरगे यांचा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. स्कूपचा स्ट्रोक दिल स्कूप पाहायला मिळाली आणि अगदी ग्रामीण भाषेमध्ये बोलायचं झालं तर सुपला शॉट पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्कूप करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती आहे. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ते स्कूप करायचा प्रयत्न प्रत्येक बॉल वरती केला जातोय सचिन यांच्या माध्यमातून. यावेळेस अजून एक स्ट्रोक जबरदस्त बॉलला पाठवून दिलं. यावेळेस लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा जबरदस्त ट्रेडमार्क स्ट्रोक बॅटर सचिन चोरगेच्या बॅटमधून. त्याचा ब्रँडेड असा स्कूपचा देखना चौकार. स्कूप करायचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल देखील झाला. चौकार एक्झिक्यूट करण्यात आला. धावसंख्या धावफलकावरती चौकाराच्या साथीने पुढे जाईल. 22 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं मार्गस्थ आहे गोलंदाज किरणच्या मार्फत. आणि आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 10 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये 2 वाईड आणि 2 चौकार आलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 22. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये कमबॅक करावं लागेल किरण यांना. हे षटक फार महत्त्वाचं आहे. जर या षटकामध्ये सचिनची विकेट मिळाली नाही तर धावा भरपूर बनवू शकतात, हे माहिती आहे जामगड टीमला. आणि म्हणून तर काय मिथ 11 जामगर संघाच्या माध्यमातून यावेळेस चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि फिल्डिंग अपेक्षित आहे या षटकामध्ये आणि पुढील सर्व षटकांमध्ये. सचिन एक नामवंत खेळाडू आहे, त्याच्याकडे क्रिकेटचा चांगला अनुभव आहे आणि त्याला माहिती आहे कुठल्या सिच्युएशन मध्ये कसं खेळावं. ती नामवंत खेळाडू समोर तुम्ही गोलंदाजी करत असत, तुमच्यावरती थोडी दडपण असतो, मात्र त्या दडपणला जुगारून आता चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. धावसंख्या 22 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस व्ही शेप मध्ये उडवायचा प्रयत्न जरूर होता. लॉंग द कार्पेट लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 23 या आकड्यावरती. 23 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. 23 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती सुरू आहे. शिवप्रेमी क्रिकेट संघ शिरगाव विपक्ष मिथ 11 जामगर अशी लढत मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज किरण आहेत. प्रत्येक बॉलवरती फिल्डरला चेंज करायचा प्रयत्न धाडस माणस त्यांचा आहे, मात्र पाहूया कशा प्रकारची कामगिरी आता त्यांच्याच माध्यमातून केली जाईल, कारण गोलंदाजी करत असताना त्यांच्या मार्फत थोडीशी खराब गोलंदाजी नक्की झाली आहे. लोवर फुल टॉस होता. ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न. क्रॉस द बॅट मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. ड्रिल करून दाखवत असताना स्लॉक स्वीपचा फटका एक्झिक्यूट करता आला नाही आणि डॉट बॉलची होत असताना समाप्ती. अशा रीतीने डॉट बॉलने षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती समाप्त. षटक क्रमांक 2 समाप्त. धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. स्पीडअप करायचं विनंती असेल. बघा 12 मिनिटांचा अवधी घेण्यात आलाय 2 षटक हाताळण्यासाठी, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. चला स्पीडअप करायचे विनंती. 12 मिनिटं 2 षटकांसाठी घेण्यात आलेले आहेत.
दादा खुणे साहेब जे माजी उपसरपंच डोंगरनावे यांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती येस टाइम आम्ही नोट करतोय. 13 मिनिटं झालीत याची नोंद करून घ्या. 13 मिनिटं झालेली आहेत. 13 मिनिटं झालेली आहेत याची नोंद करून घ्यायची. 2 षटकं 7 मिनिटांमध्ये हाताळणं गरजेचं आहे याची देखील आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची. टीम जामगर बघा वेळ भरपूर आपल्या माध्यमातून खर्च केला जातोय आणि आज आम्हाला वेळ नाहीये. तेच तर बॉल क्विकर वन पाहायला मिळाला ऑप्शनच्या बाहेर. जबरदस्त गणेश दादा गायकर समाजसेवक आणि उद्योजक यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करतोय. राष्ट्रवादी चषक 2025च्या वतीने त्यांचा आपण करतोय मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि यथोचित शुभ सन्मान त्यांचा केला जातो राष्ट्रवादी चषकाच्या माध्यमातून. तसेच योगेशजी शेळके साहेबांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. राष्ट्रवादी ट्रॉफी 2025च्या वतीने यथोचित शुभ सन्मान केला जाईल. आदरणीय योगेशजी शेळके साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत. मायेची आपुलकीची दमदार उपदार शाल पाठीवरती पांघरून तसेच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतोय. तसेच पवनजी खुणे यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. आदरणीय पवनजी खुणे साहेबांना विनंती असेल आपण आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. युवा उद्योजक पवनजी खुणे यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करतोय. या मॅचच्या दिशेला धावसंख्या 24 या आकड्यावरती क्रॉस द लाईन पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. सातत्याने जर पाहिलं गेलं मोठ्या फटक्यांच्या मागे कुठेतरी सतीश आणि त्याच्या जोडीला सचिन पाहायला मिळत आहेत. सिंगल डबलचा गेम अगदी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. एखादा मिस टाइम स्ट्रोक झाला तर तो सिंगल डबल मिळतो. त्या व्यतिरिक्त जर पाहिलं गेलं तर सिंगल डबलचा प्रयत्नच होत नाहीये. पंचांकडे यूज अपील केली जाते. तटस्थ पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला सर पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील डॉट बॉलची समाप्ती होती. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली संकेतच्या मार्फत. पहिल्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी जरूर झाली मात्र या षटकामध्ये कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती 24 रन्स ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूंचा विचार केला चेंडू आतापर्यंत झाले ते 4. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ऑन साइडला फटकाला जवाब पाहायला मिळेल. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक आणि बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटर सतीशच्या बॅट मधून शिरगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. धावसंख्या 30 या आकड्यावरती शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. ड्रिंक्स ब्रेक त्यानंतर होईल तो देखील 1 मिनिटाचा असेल याची नोंद करून घ्यायची. ड्रिंक्स नसणार आहे. ओके 30 धावा धावफलकावरती येत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे याची आपण नोंद करून घ्यायची आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. स्विचिट अटेम्प्ट जरूर होता मात्र पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 31 विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 धावा धावफलकावरती आहेत. नरसिंग पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील संदीपजी गायकवाड सर त्यांचं आपण विशेष कौतुक करू. दुसरीकडे मार्के सर मयूरजी मार्के सर आणि मंदार पानसरे मंदार राणे सर मंदार राणे सर असे आपल्याला 3 ऑफिशियल पाहायला मिळतील पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळेस क्रॉस द लाईन लॉंग द कार्पेट चेंडू गेला मिड विकेट क्षेत्रामध्ये. सिंगल कंप्लीट होईल.
एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि अशा रीतीने नो बॉल असा कॉल पंचांचा आहे. फ्रंट फुट नो बॉल, फ्रंट फुट नो बॉल आहे, त्यामुळे धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरसवत असताना 33, अजून देखील एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मागील षटकामध्ये देखील एक नो बॉल पाहायला मिळाला, या षटकामध्ये देखील एक नो बॉल पाहायला मिळतो आणि कुठेतरी हे थोडंसं मी म्हणेल फ्रंट फुट नो बॉल तुमच्या माध्यमातून गुन्हा पाहायला मिळतो. पाहू शकतो आपण ॲक्शन रिप्लेमध्ये अगदी क्लिअर कट दिसतंय की नो बॉल आहे फ्रंट फुट. खोलटप्प्याचा बॉल आणि विकेटचं पतन आहे, मात्र नो बॉल आहे. नो बॉल जरूर होता आणि फ्री हिटचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या फ्री हिटच्या बॉलवरती बॅटर बोल्ड झाले, मात्र फ्री हिटच्या बॉलवरती बोल्ड आउट नसतं. एक धाव कंप्लीट झाली. अशा रीतीने षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 34 धावा धावफलकावरती. शिवप्रेमी क्रिकेट संघ शिरगाव संघाची धावसंख्या प्रथमतः बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पाण्याची मागणी केली आहे तर पाणी घेऊन जायचं आतमध्ये ही विनंती असेल. तिसऱ्या षटकाचा वाजविकेत समाप्त होतोय. धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 34 या आकड्यावरती. शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये मॅक्स धावा बनवणं फार महत्त्वाचं राहणार आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी आता या शेवटच्या 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लेट्स सी. सेवन स्टारच्या माध्यमातून ही स्पर्धा अखंड जगभर पोहोचवली जाते. विशेष कौतुक आम्ही मंदार सरांचं करेल. चला स्पीडअप करायचंय विनंती असेल, वेळ वाचवणं गरजेचं आहे. जामगर टीम शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला एक खेळाडू आता आतमध्ये आणावा लागेल, याची देखील नोंद करून घ्यायची आहे. जवळपास 18 मिनिटं घेण्यात आलेली आहेत 3 षटकांसाठी, याची नोंद करून घ्या. 18 मिनिटांचा अवधी जो मात्र घेण्यात आलाय. हर्षल पाहायला मिळतील ओव्हर नंबर 4 मध्ये. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिनच्या बॅट मधून हा जबरदस्त प्रहार, राष्ट्रवादी षटकार. सतीने जाऊन पोचली आहे 40 या आकड्यावरती. 40 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र यस बॅटरची खेळी इथे समाप्त झाली आहे. सचिनची खेळी समाप्त 16 या आकड्यावरती. इंडिव्हिज्युअल ते आता बाद होतात आणि 40 वरती धक्का क्रमांक बसलेला पाहायला मिळेल, जो मात्र दुसरा फलंदाज. सचिनची खेळी समाप्त. सचिन बॅक टू दी पवेलियन. मैदानावरती लवकरात लवकर घ्यायचं ही विनंती असेल. गणेश पाहायला मिळतील नवीन बॅटर. अनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती. सचिन यांची खेळी समाप्त झाली आहे, मात्र सतीश मैदानावरती अजून देखील आहेत. पाहूया गणेशच्या मार्फत कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. गायकवाड सर, मार्केस सर आणि त्यांच्या जोडीला राणे सर असे 3 ऑफिशियल आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. तिघांचं आपण कौतुक करू. गायकवाड सरांचा विशेष मी उल्लेख करेल की डान्सिंग पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्याने गायकवाड सर आपल्याला पाहायला मिळतात.
नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो जर क्विक असता तर कदाचित बॅटर जॉन्टी सतीश शिकेळी समाप्त झाली असे, मात्र तसं झालं नाहीये. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 40 या आकड्यावरती. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 मैदानावरती मार्गस्थ आणि चौथ्या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ झालाय. षटकानंतर विकेट आणि त्यानंतर डॉट बॉल. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न, फुलटॉस बॉलवर मात्र इथे विकेट. वाईट आणि त्यावरती विकेट आली आहे. फलंदाज सतीश शिकेळी होत असताना समाप्त. अगदी मासा ज्याप्रमाणे पाण्यामध्ये जाण्यासाठी तडफडावा, अगदी त्याचप्रमाणे सतीश देखील स्ट्रायकिंग एंडवरती जाण्यासाठी डेस्परेट झाला होता. मात्र मैदानावरती फाईन लेगच्या दिशेला तो बॉल गेला जो वाईड होता आणि त्यानंतर सटीक थ्रो ऑन स्टंप आणि विकेटचं पतन झालं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो. फलंदाज सतीश शिकेळी समाप्त झाली. ऑन स्टंप ही फेकी पाहायला मिळाली आणि अशा रीतीने तिसरा धक्का बसतोय. 41 या आकड्यावरती फलंदाज सतीश शिकेळी समाप्त. सतीश बॅक टू दी पवेलियन. स्ट्रोक मोठा मारायचा प्रयत्न, मात्र डीप मध्ये फिल्डर आहेत. बॉल निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटर तुषारच्या बॅटमधून जबरदस्त प्रहार. शिरगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार आपण पाहू शकतो. एक्झिक्युशन ऑफ स्ट्रोक बघा. फुल पेस ऑफ द बॅट. फक्त आणि फक्त ताकद दाखवली. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि त्यानंतर लॉंग ऑनच्या बाउंड्री लाईन बाहेर हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत तुषारने आणि तुषारच्या मार्फत हा षटकार पाहायला मिळतो. धावसंख्या 47 विथ लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल. यावेळेस कॅचची संधी निर्माण झाली. डाऊन द बॉल. एसटी रक्षक होते आणि एसटी रक्षकाच्या मार्फत जबरदस्त झेल स्वीकारण्यात आलाय. तुषारची गळी समाप्त. 47 या आकड्यावरती गडी गमावलाय. चौथा फलंदाज तुषार बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानावरती रियाज येतील. इनॅट नंबर 6 6व्या क्रमांकावरती 4 गडी बाद झाल्यानंतर हर्षलने कमबॅक करून दिले आपल्या संघाला, कारण 13 धावा तर त्यांनी खर्च केले होता. मात्र त्या व्यतिरिक्त 2 महत्त्वाचे विकेट गेलेत. धावा इथे भरपूर साऱ्या खर्चल्या गेल्यात. ओव्हर नंबर 4 मध्ये यावेळेस आलाय डॉट आणि अशा रीतीने षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना शिवप्रेमी क्रिकेट संघ शिरगाव संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 47. मित 11 जामगर या संघाचा कमबॅक यासाठी मी म्हणेल, कारण त्यांच्या माध्यमातून विकेट टेकिंग गोलंदाजी झाली आहे. मात्र धावेंचा जो ग्राफ आहे अगदी तसंच पाहायला मिळतोय. पहिला, दुसरा आणि तिसरा आणि चौथं अशा 4 षटकांमध्ये महागडी गोलंदाजी जरूर झाली आहे. पहिल्या 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 47 या आकड्यावरती. अगदी मी म्हटलं ज्याप्रमाणे उल्लेख केला, पहिल्या षटकामध्ये जवळपास 13च्या आसपास धावा आल्या. त्यानंतर 11 दुसऱ्या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये 11 आणि चौथ्या षटकामध्ये देखील 13. पहिल्या षटकामध्ये माफ करा 12 धावा आल्या होत्या. अशा रीतीने जर पाहायला गेलं तर डबल डिजिटमध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये आपल्याला धावसंख्या आणि धावगती मेंटेन होत असताना पाहायला मिळते. तर ही कौतुकास्पद कामगिरी आहे शिवप्रेमी क्रिकेट संघ शिरगाव या संघासाठी. जरूर विकेट गेल्यात, मात्र जे धावगती आहे, जो ग्राफ आहे तो मेंटेन केला जातोय. धावसंख्या धावफलकावरती 47 विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 धावा धावफलकावरती. गणेश आणि रियाज ही जोडी मैदानावरती पाहायला मिळेल 5व्या आणि 6व्या क्रमांकावरती. तर ज्ञानेश्वर गोलंदाजी ट्रॅकवरती. एक खेळाडू आतमध्ये घ्यायचं, ही नोंद करून घ्या. थांबायचं, एक खेळाडू आतमध्ये घ्या, कारण जवळपास 23 मिनिटांचा अवधी घेण्यात आलेला आहे 4 षटक हाताळण्यासाठी. सो एक खेळाडू आतमध्ये घ्यायचे विनंती असेल, लवकर ते पण करायचं ही देखील विनंती आहे. गोलंदाज सय्यर गोलंदाजी ट्रॅक वरती ज्ञानेश्वर, स्ट्रायकिंग एंड वरती गणेश, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रियाज. शिवप्रेमी क्रिकेट संघ शिरगाव संघाची धावसंख्या 47 या आकड्यावरती. ऑन साइडला मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता. बॅटर बीट, कीपर बीट. फाईन लेग थर्डमॅन अगदी बघत राहिले आणि बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 22 या 4 धावा.
रन्स ऑन द बोर्ड. 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे. सातत्याने उल्लेख करतोय तरी देखील स्पीडअप केलं जात नाहीये. सो ज्ञानेश्वर, बी फास्ट अँड बी फ्युरियस. यावेळेस स्लॉट मधला बॉल होता. फटका लाजवाब पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर असतील त्यांच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. उर्फ आप्पा आणि आप्पाच्या बॅट मधून हा आलेला जबरदस्त षटकार. म्हणावं लागेल की आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाची बॅटिंग जबरदस्त पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती त्याच्या बॅटमधून धावा आल्या नाही, दुसऱ्या बॉलवरती आल्या नाही. मात्र यावेळेस स्लॉट मधल्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवायचं काम केलंय. पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार आप्पा उर्फ गणेशच्या बॅटमधून. गायकवाड सरांनी जर डान्स केला तर मात्र मंदार राणे सरांच्या मार्फत 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पण डीजे मास्टरने त्यासाठी गाणे लावणं गरजेचं आहे. यावेळेस विकेटचं पतन. बॅटची इनर एज आणि त्यानंतर एस्टनचा वेध घेणारा बॉल. विकेट होत असताना पतन. गडी गमावल्या 5/63 या आकड्यावरती. शिवप्रेमी क्रिकेट संघ शिरगाव संघाने फलंदाज गणेशची खेळी होत असताना समाप्त. गणेश आप्पा बॅक टू दी पवेलियन. मोहन नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. रियाज नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. एक चेंडू त्याने फेस केला, अजूनपर्यंत खाता उघडलं नाहीये त्याचं. मोहन आणि रियाज ही जोडी मैदानावरती शिवप्रेमी क्रिकेट संघ शिरगाव या संघासाठी. 5वं षटक प्रगतीपथावर. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 63 या आकड्यावरती. षटक क्रमांक शेवटचा आणि या शेवटच्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी जरूर झाली आहे. यावेळेस पुल करायचा प्रयत्न. डीप मध्ये असतील फिल्डर, मात्र बॉल निघून चाललाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोहनच्या बॅट मधून मनमोहित करणारी बॅटिंग. बॉल सीमारेषा पलीकडे स्क्वेअर लेगला क्लिअर करत हा दमदार षटकार. यावेळेस हॅमर करायचा प्रयत्न होता. मिड ऑन मिड ऑफ खाली आहे. चेंडू गेलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. डीप मध्ये फिल्डरच्या मार्फत स्मॅश मिस्टेक झाली. 2 धावा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा मानस आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होता आणि मैदानावरती फलंदाज 5 झालेत. 2+ रनआउटची विकेट नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. अशा रीतीने 5 षटकांचा वाज विकेट समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 71 पाहायला मिळेल. 72 धावेंचं लक्ष शिवप्रेमी क्रिकेट संघ शिरगाव संघाच्या माध्यमातून मीत 11 जामगर या संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. समोर असेल स्पीडअप करणं देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे. 30 चेंडू विजयासाठी 72 धावेंची आवश्यकता. मीत 11 जामगर या संघासमोर ही चुनौती, हा टार्गेट पाहायला मिळतोय. स्पीडअप करायचं. टीम जामगर आपले सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती पाठवायचे. आघाडीचे फलंदाज खेळपट्टीवरती लवकरात लवकर येणे फार महत्वाचं राहणार आहे. ही विनंती असेल, ही सूचना असेल. 30 चेंडू 72 धावेंची आवश्यकता. मीत 11 जामगर या संघासमोर शिवप्रेमी क्रिकेट संघ शिरगाव संघाने एक मोठं आव्हान सोडलेलं आहे आणि अगदी मैदानावरती आता बॅटिंग करत असताना पहिल्या षटकापासून दमदार बॅटिंग करावी लागेल. स्पीडअप करायची विनंती आहे. वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. थोडंसं स्पीडअप करा.
करेक्ट. धन्यवाद प्रसन्नजी चव्हाण. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सस्नेसरचे स्वागत. व्हेरी वॉर्म वेलकम ऑल ऑफ यू. 72 धावेचं टार्गेट सेट झालेलं आहे. ओपनिंग पेअर लगेचच पाठवा मैदानामध्ये. मीत 11 जगादेव जामकर. ऑलरेडी जास्त वेळ तुम्ही घेतलेला आहे. यानंतर पहिल्या सामन्यातील विजेता संघ MS11 चापेवाडी पठार आणि त्यांच्या विरोधात ऑनगोइंग मॅच मधील विनिंग संघ असा सामना आपण लगेचच करणार आहोत ॲज पर शेड्यूल. आणि त्यानंतर JD11 जनमान वाघाची वाडी त्यांच्या विरोधात संकल्प प्रतिष्ठान खाटेकर आणि त्यानंतर जनमान कोरवळे त्यांच्या विरोधात जनमान बरडपाडा असा आजचं शेड्यूल आहे. स्पीडअप अपेक्षित ओपनिंग पेअर पाठवून द्या लगेचच. मीत 11 जगादेव जामकर. ऑलरेडी तुम्ही डिले केलेलं आहे मात्र अधिकचा वेळ न घेताना आता या मॅच साठी आपली ओपनिंग पेअर लगेचच आपण मॅच मध्ये पाठवून द्या. $72 टू विन. 72 धावेचं टार्गेट सेट झालेलं आहे. फिल्डिंग सेट करण्यात आलेले शिवप्रेमी शिरगावकडून सलामीवीराच्या भूमिकेत किरण आणि त्यांची सोबत देतोय, त्यांची साथ देतोय तो ओमकार. चला स्पीडअप अपेक्षित आहे. शिवप्रेमी शिरगाव आपण अधिकचा वेळ खर्च करू नका. बहात्तर धावेची आवश्यकता मॅच मध्ये विजय करता. 72 रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झालेले एक्सपिरियन्स कमांडर त्यांची सोबत होतं सलामीवीराच्या भूमिकेत तो म्हणजेच बॅटर ओमकार. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला सामन्याच्या दृष्टिकोनातून आपण देऊयात लक्ष शुभेच्छा. पहिला बॉल स्विंगिंग यॉर्कर होता, अगदी खुलात होता. सन्मान देण्याखेरीज पर्यायच नव्हता. बॉल बॅटचा संपर्क जरूर झाला मात्र बॉल बोऱ्यासारखा जागेवरतीच गरंगलत राहिलेला. गोलंदाज स्वतः बॅकअप करण्यासाठी पोहोचतायत. डॉट बॉलची सांगता सध्या होताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा संख्या सध्या स्थिरवलेली आपण बघत आहोत. एकही धाव पहिल्या चेंडूवरती आली नाही. डॉट बॉलनं स्पेलची सुरुवात. उद्योजक तथा समाजसेवक संतोषदादा भोळे यांच्या मंचावरती क्रीडा नगरीत नुकताच उपस्थित आपल्याला विनंती आहे या पण मंचावरती आपले मनपूर्वक हार्दिक सहस्ने स्वागत. त्याचबरोबर योगेशजी खाटेकरी देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांना रिक्वेस्ट आहे आपण या आपले स्वागत आहे. वाईड कॉल फ्रॉम ऑनफिल्ड अंपायर ऑल्सो 1 फॉर द ओव्हर कॉल करण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त धाव. समोरच्या दिशेने फोर्सिबल स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी उपस्थित नाहीये. पहिला टप्पा घेतोय आणि चेंडू तदनंतर सरळ आपला अतिथी कक्ष गाठतोय. चौकार. पाहायला मिळते ती 5 ऑन बोर्ड. 5 धावा दाखल करते. स्पीडअप अपेक्षित शिवप्रेमी शिरगाव ऑलरेडी जास्त वेळ या सामन्यानं घेतलेला आहे. अधिकचा वेळ न करताना सचिन चोरगे सर अँड ऑल टीम आपण थोडं स्पीडअप करणं अपेक्षित आहे. थोडी घाई करा. पाच धावा दाखल करते पाहायला मिळतात. जबरदस्त सुरुवात किरण यांची या मॅच मध्ये पाहायला मिळते. फिल्डिंग मध्ये चेंजेस आता करण्यात आलेला आहे. मिड ऑफ आता आतमध्ये घेतलेला आहे. मिड ऑफ आतमध्ये घेतल्यानंतर लॉंग ऑफ आता लॉंग ऑन मध्ये वेगवान चेंडू. धाव हवी आहे आणि ते धाव आता मिळणार नाही. डेड बॉलचा सिग्नल दिलाय पंचांनी. एसीडीज स्कोरलिंग अंपायरने डेड बॉलचा सिग्नल दिलेला आहे. बेल्स पडली होती एसीडीज त्याच कारणाचा हा डेड बॉलचा सिग्नल दिलेला आहे. कुठली धाव या चेंडूवरती नसेल. 5 धावा दाखल करते पाहायला मिळतात. निर्णायक आजचा अंतिम दिवस, अखेरचा दिवस. राष्ट्रवादी चषक डोंगरनावे 2025 क्रीडा स्पर्धेचं पर्व दुसरं आपण बघत आहोत. स्कोर 5 ऑन बोर्ड. 5 धावा दाखल कर. डाऊन द लेग स्टिक. वेगवान चेंडू होता. धाव हवी आहे आणि ती धाव आता मिळताना दिसेल. सो वाईड +1. अतिरिक्त या 2 धावा मिळताना दिसतील. एक्स्ट्रा 2 धाव्याच्या मदतीने धावा संख्या सध्या आपण बघत आहोत 7 ऑन बोर्ड. 7 धावा दाखल करते. आतापर्यंत या षटकात हवं तसं कंट्रोल, हवं तसं नियंत्रण पाहायला मिळालं नाही. त्या ठिकाणी गोलंदाज दर्शन शिंदेचं अतिरिक्त धावा या षटकात आतापर्यंत आपण बघत आहोत 3 खर्च करण्यात आलेल्या आहेत. 2 वाईड, त्यात एका चेंडूवरती वाईड +1 अशा ॲडिशनल 2 धावा. स्कोर सध्या आपण बघत आहोत 7 ऑन बोर्ड. 7 धावा दाखल कव्हर. सॉफ्ट डिली खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग व्यवस्थित जुळलं नाही. चांगलं मिडलिंग नव्हतं. स्वतः गोलंदाज बॅकअप करतायत. एक्स्ट्रा धाव्यानंतर कमबॅक दर्शन शिंदेकडून डॉट बॉलची सांगता सध्या होत असताना स्कोर सध्या स्थिर 7 ऑन बोर्ड. 7 धावा दाखल कव्हर.
3 बॉल अजूनही पहिल्या षटकाचे बाकी आहेत. पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल संघ मेहती इलेव्हन जामगर. 72चा पाठलाग करत असताना ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. आणखीन एक सुंदर बॉल आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची संख्या धावसंख्या असतील स्कोरबोर्डवर टीमची टोटल सध्या आपल्याला पाहायला मिळते ती स्थिर. वन मोर डॉट बॉल पूर्णपणे संभ्रमामध्ये टाकलेले ते सलामीवर ओमकारला. डॉट बॉलचा पर्सेंटेज आता वाढलेला आहे. सुरुवात अपेक्षित झाली नव्हती दर्शन शिंदेकडून, मात्र तदनंतर या मॅच मध्ये सध्या वापसी त्याच्या वतीने होत असताना ऑनसाइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. आणखीन एक वेगवान चेंडू जो मिडल आणि लेगस्टिक वरून सरळ रक्षकाच्या दिशेने मार्ग सोडतो. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावासंख्या किंबहुना असतील एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या अंती 72चा पाठलाग करत असताना विदाउट एनी विकेट लॉस 7 ऑन बोर्ड. अवघ्या 7 धावा दाखल कव्हर. JD11 जर्मन वाघाची वाडी संघ देखील नियोजित वेळेत उपस्थित झालेला आहे. त्यांचा देखील आपण करूयात वेलकम. स्कोर 7. दुसरं षटक बॉलिंग मार्कवरती तुषार शिंदे. तुषार चोरगे पाहायला मिळतात. दर्शन शिंदेने पहिलं षटक टाकलं होतं. पहिला बॉल डॉट देखील आलेला आहे. कमी गतीने टाकलेला बॉल फसवा चेंडू होता. स्लोवर वन लाईन रीड करता आली नाही. बॉल थोडा खाली देखील राहिला. डॉट बॉलची सांगता सध्या होत असताना आपल्याला पाहायला मिळेल स्कोर दरम्यानच्या कालावधीत स्थिर आहे. सलगचा तिसरा डॉट. मागच्या 7 चेंडू मध्ये एकही धाव आली नाही. 4 चेंडू लागोपाठचे डॉट टाकले होते दर्शन, तर सलगचे 3 चेंडू डॉट टाकले ते तुषारनं. स्विंग अँड मिस, ब्युटिफुल डिलिव्हरी. हलकासा चेंडू टॉस होतोय. चौथा सलगचा चेंडू निर्धाव आलेला आहे. दर्शननं देखील पहिल्या षटकाचे शेवटचे 4 चेंडू निर्धाव टाकले होते. तुषारनं देखील 4 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. स्टील 2 टू गो. आक्रमण चढवलंय 5व्या चेंडूवरती, मात्र फटका फर्स्ट मिस टायमिंग. झेलची संधी मात्र ती गमावलेली आहे. रियाज शेख डीप मध्ये होते. मिडविकेटला कॅच ड्रॉप. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळताना दिसतील. 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या दाखल करते. एकूण अंकित झालेला आपल्याला पाहायला मिळते ती 9 ऑन बोर्ड 9 धावा. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू पासून थोडे दूर राहिले. हवं तसं बॅकअप त्यांना देता आला नाही. कॅच ड्रॉप 2 धावा. स्टील 1 टू गो. बॅटची कडा आणि आता आले सुयश. इज आउट. किरण बाद होतोय. दुसऱ्या षटकाची सांगता. पहिला विकेटचं नुकसान मेहती इलेव्हन जामगरला. लुधियाना पाहायला मिळत आहेत. स्कोर सध्याच्या घडीला आपण बघत आहोत 2 षटकांच्या अंती 9 धावा. इकॉनॉमिकल कामगिरी निर्णायक दुसऱ्या षटकात आपण बघत आहोत करण्यात आलेली आहे. ती गोलंदाज तुषार चोडगेकडून. स्पीडअप अपेक्षित आहे. शुभ्रमी शिरगाव, सचिन सर अँड ऑल टीम थोडी घाई करा, कारण ऑलरेडी या सामन्याने अधिकचा वेळ घेतलेला आहे. यानंतर विनर वर्सेस विनर असा सामना जो आपल्या रेग्युलर शेड्यूल नुसार आहे तो आपण कव्हर करणार आहोत. उद्योजक तथा समाजसेवक संतोष जाधव बोळे यांची उपस्थिती या क्रीडानगरीमध्ये आपल्याला लाभलेली विनंती आहे. या पण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. स्कोर 9 ऑन बोर्ड. गोलंदाजीसाठी मोहन सोकांडे ज्यांनी फलंदाजी चांगली केली होती. फिनिशिंग टच फार सुंदर दिला होता. तो सध्या बॉलिंग मार्कवर. थोडी घाई करा शुभ्रमी शिरगाव, अधिकचा वेळ तुम्ही घेताय.
पहिला बॉल फुल टॉस कव्हर्स मधून काढला, आउटफील्ड अत्यंत वेगवान, बॉल थांबणार नाही, बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे, स्वीपर कव्हरला भेटून सीमारेषेच्या बाहेर निघून चालला. आपल्याला पाहायला मिळेल सध्या 13 धावा धावफलकावर, स्पीडअप अपेक्षित आहे, जास्त वेळ घेऊ नका. शिवप्रेमी शिरगाव समोरच्या दिशेने आक्रमण, मिड ऑफचा फिल्डर आतमध्ये त्याचाच फायदा आता घेतलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला ऑन दी अप खेळतायत. ऑफ ड्राईव्हचा दमदार फटका, बेमिसाल टायमिंग, 4 धावा. टेलिव्हिजन स्क्रीन वरती ओव्हर द हेड बॉलर, मिड ऑफ थोडा वाईड होता, त्याचाच फायदा घेतला. डाऊन दी ग्राउंड, स्वीट साऊंड. अप्रतिम कॅमेरावर आपण बघत आहोत कुणाल राव यांच्या वतीनं. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, वेग आता चांगला होता, पोझिशन मध्ये फार लवकर आले होते. स्कोर लेग मिडविकेट झोन टार्गेट करायचं होतं, चेंडूपाठचा व्यवस्थित संपर्क घडला नाही. डॉट बॉलची सांगता सध्या होत असताना पाहायला मिळेल निदाव चेंडूची समाप्ती. स्कोर सध्या स्थिर 17 धावा. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल एसिडीज. 2 चौकार त्यानंतर 2 डॉट बॉल. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक वापसी होत असताना टीम शिवप्रेमी शिरगावची. क्लीन बोल्ड, टॉप ऑफ द मिडल स्टिक, फलंदाज बाद. मागच्या 2 चौकाराचं उत्तर दिलंय. 2 डॉट बॉलला दबाव बनवलं तर मोहन आणि आता त्रिफल दोष होतोय तो ओमकारचा. 17ला 3 आदरा. स्टिल 1 to go. अभय न्यू बॅटर. कव्हर्स मध्ये बॉल आणि भेदून जाईल सीमारेषेला. चौकार, तिसऱ्या षटकाची सांगता. एंड ऑफ थर्ड ओव्हर. टीमची धावसंख्या 3 षटकांची अंती. 72चा पाठलाग करत असताना 2 गटांच्या मोबदल्यात 21 विजय राजला. कंटिन्यू करा मयूर, आपण या. बघा शेड्यूल नुसार यानंतर विनर वर्सेस विनर असा सामना आहे. बारा चेंडू 51 धावेची आवश्यकता मेथ 11 जामगरला. विनायक जामगरे सर यांच्या वतीने ऑल द बेस्ट आलं मेथ 11 जामगर. त्याचबरोबर संपूर्ण ऑर्गनायझर कमिटीला त्यांचं देखील करूयात वेलकम. पायाच्या साहाय्याने चेंडू अडवला. व्हॉट अ फिल्डिंग. क्रिकेटमध्ये फुटबॉलचा परिपाठ जणू काय आलेला आहे. 2 धावा दरम्यानच्या कालावधीत मिळतील. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत सध्याच्या स्थितीला 23 धावा. 23 धावा दाखल करते पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी तुषार सेकंड स्पेल मध्ये. कमी गतीने टाकलेला बॉल ऑफ साइडला फक्त दिशा दिली. टर्न करण्यात आला. मिडविकेटला फिल्डर उपस्थित. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने धावा संख्या स्कोरबोर्डवर 24. आतापर्यंत 24 धावा पाहायला मिळतात धावफलकावरती. दहा चेंडू 48 धावा हे समीकरण. कट केला बॉल. कव्हर्स मध्ये फिल्डर थोडे दूर आहेत, मात्र बॅकअप करतील. तोपर्यंत एक सिंगल धाव दरम्यानच्या कालावधीत मिळताना दिसेल. सिंगल धावेच्या साहाय्याने धावसंख्या ही पुढे किंबहुना मार्गस्थ झालेले पाहायला मिळेल. 25 ऑन बोर्ड. 25 धावा धावफलकावर. स्वीच हिट, रिव्हर्स अटेम्प्ट, क्लीन बोल्ड. टॉप ऑफ द लेग स्टिक बॉल हिट होतोय आणि फलंदाज बाद. हर्षल माघारी परततोय. 25 वरती 3 आदरा. मेथ 11 जयगावदेव जामगरला. 1 मोर विकेट डाऊन.
न्यू बॅटर अक्षय दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक कक्षामध्ये कोणी बाईक पार्क करू नका, सूचना लक्षात घ्या. वाद चालकाने ऑनसाइडला फटका उंच हवेत आणि वाऱ्याच्या लाटांवरती स्वर होत असताना बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अक्षयच्या बॅटमधून हा अभेद्य षटकार. धावा संख्या 31-31, 3 धक्के बसलेले आहेत. विजयासाठी अजूनही या मॅच मध्ये आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल ती 7 चेंडू 41 धावेची. कट करण्याचा प्रयत्न, वाईट बॉल ऑफ स्टंपच्या फारच बाहेर. अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. एक्स्ट्रा एका धावेच्या सोबतीनं पाहिलं तर धावसंख्या किंबहुना पुढे मार्गस्थ होते ती 32. 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 32 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. प्रेक्षक कक्षामध्ये ज्यांनी बाईक पार केलेल्या त्यांना विनंती आहे त्या बाजूला करा. बॅटची कडा होती मात्र एसटी रक्षकाकडून झेल सुटतोय. कॅच ड्रॉप, त्या मोबदल्यात मात्र धाव मिळणार नाही. डॉट चेंडू, षटकाची सांगता एंड ऑफ ओव्हर नंबर 4. धावा संख्या 32. अंतिम 6 बॉल, अंतिम षटक आणि आवश्यकता आता 40 धावेची. 6 बॉल 40 धावेची आवश्यकता. स्पीडअप अपेक्षित आहे टीम शिवप्रेमी शिरगाव. धाव मिळेल. स्कोर 33. 5 चेंडू 39 धावेची आवश्यकता. डॉट बॉल, धावा संख्या स्थिरावलेली 33 धावा. 4 चेंडू आता 39 ची आवश्यकता. आणखीन एक डॉट बॉल, कमी गतीने टाकलेला बॉल, चांगलं कंट्रोल. रियाज शेखचं मॅच आता आवाक्याबाहेर गेलेले मिथ 11 जामगर पासून. पहिल्या 3 षटकात गोलंदाजी त्यांची बहरली होती मात्र त्यानंतर फलंदाजामध्ये तो कॉन्फिडन्स नाही द्वितीय सत्रात रनचेस करत असताना. आणखीन एक कमी गतीने टाकलेला बॉल, त्यावरती धाव मिळेल. सिरीज रिफ्लेक्ट टू द फील्ड, अप्रत्यय त्या ठिकाणी आला. एक सिंगल धाव. स्कोर 34. 2 चेंडू 39, 38 धाब्याची आवश्यकता. सिरीज डॉट बॉल आणि याचबरोबर आता फक्त अवघा 1 चेंडू शिल्लक. कॅप्टन पोचा टॉस करता MS 11 चापेवाडी पठारचे. लगेचच टॉस केला जाईल. विनर वर्सेस विनर. मिस टाइम फटका, कॉट अँड बॉलचा चान्स आणि त्या संधीतून सामना संपला, सामना जिंकलाय तो 37 धाब्याच्या फरकानं टीम शिवप्रेमी शिरगावनं. मेनी कॉंग्रॅच्युलेशन शिवप्रेमी शिरगाव. आणि स्पर्धेमध्ये सम्मिलित झाल्याबद्दल आयोजन समितीच्या वतीनं आभार आपण व्यक्त करूयात मिथ 11 जामगरचे. दोन्ही टीम हँडशेक करा आणि तदनंतरच हे मैदान, ही क्रीडानगरी तुम्हाला सोडायची आहे. मॅच समोर आपल्या स्क्रीनवरती पहिल्या डावात 71 धावा बनवल्या होत्या शिवप्रेमी शिरगावनं. प्रत्युत्तरा दाखल मात्र फक्त 34 धावा बनवल्या गेल्या.